नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबे जोगाईकर आणि आपण पाहतात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आज आपण नव्या विषयाला सुरुवात करणार आहोत. उमरखेड नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये इंजिनियर सुरेंद्र कोडगुरवार साहेब उभे आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काही प्रश्नाची उत्तरे. तर साहेब नमस्कार. 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 तुम्हाला राजकीय अंग नसताना सुद्धा तुम्ही नगरपालिकेमध्ये निवडणुकीला उभं राहण्याचं कसं काय ठरवलं? नाही, प्रश्न बरोबर आहे तुमचा की मला राजकीय अंग किंवा राजकीय हे नाही आहे. मी राजकारणापासून जरी दूर असलो तरी राजकारण्यापासून मात्र दूर नाही आहे. म्हणजे तुमचे संबंध राजकारणाशी होतेच. आणि माझा जे समाजसेवेचा अंग आहे त्यातून मी जे काही आपले उमरखेडचे जे नेते आहेत, भारतीय जनता पार्टीचे नितीनभाऊ भुतडा यांची गावासाठी आणि विभागासाठी जी काही तळमळ आहे ती तळमळ पाहून मी निर्णय घेतला की हा पण एक राजकारण, हे पण एक समाजकारण करण्यासाठीचा एक चांगला प्लॅटफॉर्म असू शकते, म्हणून मी इथे प्रवेश केला. अच्छा, म्हणजे राजकारणातून समाजकारण करता यावं, समाजाची सेवा करता यावी या दृष्टीने तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चित. बरं, काय तुमच्या समाजाची काय प्रतिक्रिया आहे तुमच्या उमेदवारीबद्दल? नाही, सर्वच लोक समाधानी आहेत. सुशिक्षित लोक, प्रोफेशनल लोक या राजकारणात आले पाहिजेत असं सर्वांनी मला सांगितलेलं आहे. आणि उभं राहण्यापूर्वी पण सर्वांनी मला पाठिंबा दिला की सुशिक्षित लोक आणि व्हिजन असणारे लोक राजकारणात आल्याने त्याचा फायदा गावाला, प्रभागाला, सर्वांनाच होईल, समाजाला होईल. अच्छा, तर आता तुम्ही समजा, आता तुम्हाला शुभेच्छा तर मी देणारच आहे निवडून येण्याबद्दल, आणि तुम्ही निवडून येताल अशी मला आशा आहे. मग तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं प्रथम प्राधान्य कुण्या कामावर असेल? माझं प्रथम प्राधान्य या प्रभागामध्ये थोडी विषमता आहे. अच्छा. प्रभागातील काही भाग चांगला सदन आणि वेल डेव्हलप आहे, तर काही भाग जो आहे तो स्लम आहे आणि त्याच्यामध्ये विकासाची बरीच कार्य पेंडिंग आहेत. तर ज्या ठिकाणी विकास कमी झालेला आहे तो जो असमतोल आहे तो कमी करून त्या ठिकाणी तो विकास पहिले करणे, ज्या ठिकाणच्या गरजा जास्त आहेत त्यांना प्राधान्य देणे, हे माझं प्रथम कर्तव्य राहील. तर मी असं तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही बिल्डर आहात, त्याच्यानंतर तुमच्या प्लॉटिंगचे व्यवसाय आहेत, तुमच्या मागे फार मोठा व्याप आहे. एवढ्या व्यापामधून सहजासहजी तुम्हाला वेळ मिळतच नाही, मग तुम्ही राजकारणाला, समाजकारणाला वेळ द्याल का? बिलकुल, 100%. खूप चांगला प्रश्न आहे. मी बरेचदा सामाजिक कार्यामध्ये काम करताना बरेच मेंटॉर या विषयावर जेव्हा मी कोणाला म्हणतो की समोर या, काम करा, अध्यक्ष व्हा, हे पद घ्या, ते पद घ्या, बऱ्याच जणांकडून मी मेंटॉरकडून ऐकलंय जो माणूस स्वतःसाठी रिकामा आहे तो कोणासाठी वेळ देऊ शकत नाही, किंवा काम करू शकत नाही. अच्छा. जो सर्व ठिकाणी काम करत असतो तो प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सक्सेसफुली काम करू शकतो. आणि भारतीय जनता पक्षाचं जे सध्या विकासाचं काम चालू आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे असं दिसतंय? नाही, बिलकुल समाधानी आहे, म्हणूनच मी या पक्षासोबत आलोय. या पक्षासोबत मी विचारसरणीने जोडलेला पहिल्यापासून असतो आणि सध्या जे काही उमरखेडला मोठ्या प्रमाणावर निधी येणं, मोठ्या प्रमाणावर इथली विकासाचे कामं होणं आणि इथले जे लोकलला नितीनभाऊ भुतडा यांचं विजन, या सगळ्या गोष्टीला पाहूनच मी प्रभावित होऊनच या कामाकडे आलोय. आता माझा एक शेवटचा प्रश्न साहेब तुम्हाला, की भारतीय जनता पक्ष सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास अशा पद्धतीचा प्रचार करून मत मागत आहे. तरी मला तरी वाटतं सबका साथ, सबका विकास ठीक आहे, पण तो सबका विश्वास भारतीय जनता पक्ष आतापर्यंत निर्माण करू शकला नाही. तर त्या संदर्भात आपण काय काम कराल? नाही, कसं आहे माहिती आहे का, सबका विश्वास हा विषय बऱ्याच दिवसापासून जो अविश्वास काही प्रमाणामध्ये विशिष्ट समाजामध्ये दिसून येतो किंवा असं मानलं जातं, माझ्या मनाने तसं नाही आहे. परंतु पक्षाला त्या लेवल पर्यंत जाऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी अजून काही पावलं उचलावं लागतील असं मला वाटते. आणि पक्षाची जी आयडिओलॉजी आहे सबका साथ, सबका विकासाचीच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मी चालू आहे. तर हे होते उमरखेड नगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 चे नंबर 1 चे कार्यकर्ते, ज्यांच्या नावाची चर्चा
त्यांच्या समाजात आणि गावात उमरखेड शहरामध्ये सुद्धा सतत असते की अतिशय चारित्र्य संपन्न आणि काम म्हणजे ध्येय वेळा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवार म्हणून उभे आहेत भारतीय जनता पक्षाकडून आणि त्यांची निशाणी कमळ आहे. तर आपण त्यांना अग्निबाण परिवारातर्फे आणि अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनलतर्फे त्यांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देऊ आणि पुन्हा आपण भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.